नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. हॉस्पिटलमधील औषध खरेदीच्या सक्तीविरोधात आणि भेसळ करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आरोग्य हक्क समितीची एफडीएकडे धडक मागणी. सांगली येथे खासगी रुग्णालयांकडून होणारी औषध खरेदीची सक्ती, हॉस्पिटल व मेडिकल स्टोर्सचे बेकायदेशीर हितसंबंध, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि अंमली पदार्थांची विक्री या गंभीर गैरप्रकारांविरोधात जनआरोग्य अभियान आरोग्य हक्क समिती सांगली च्या वतीने अन्न व औषध प्रशासन एफडीए सांगलीचे सहाय्यक आयुक्त यांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले. सांगली जिल्ह्यातील जागरूक नागरिकांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासनाने यावर तातडीने कडक पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाद्वारे समितीने खालील प्रमुख मुद्दे आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. औषध खरेदीच्या सक्तीला पायबंद व टोल फ्री क्रमांक. अनेक खाजगी रुग्णालये रुग्णांना बाहेरील मेडिकलमधून औषधे आणू देत नाहीत आणि स्वतःच्याच हॉस्पिटलमधून औषधे घेण्याची सक्ती करतात. हा थेट ग्राहक हक्कांचा भंग आहे. अशी सक्ती रोखण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत आणि तक्रारीसाठी तात्काळ टोल फ्री क्रमांक सुरू करावा. हॉस्पिटल परिसरातील मेडिकलचे परवाने रद्द करा. खाजगी हॉस्पिटलच्या आवारातील मेडिकल स्टोर्सचे हॉस्पिटलशी थेट आर्थिक हितसंबंध असतात, ज्यामुळे औषधांची मक्तेदारी निर्माण होऊन रुग्णांची लूट होते. अशा व्यावसायिक हितसंबंधांची चौकशी करून त्यांचे मेडिकल परवाने रद्द करण्यात यावेत. दोषी रुग्णालयांवर कडक कारवाई. जे रुग्णालय प्रशासनाचे नियम डावलून रुग्णांना ठराविक ठिकाणाहूनच औषधे व वैद्यकीय साहित्य घेण्यास भाग पाडतात, त्यांच्यावर केवळ जुजबी दंड न करता कडक कायदेशीर कारवाई व्हावी. भेसळयुक्त दुग्धजन्य व अंमली पदार्थ विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. दुग्धजन्य पदार्थांमधील घातक भेसळ आणि अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीमुळे नागरिकांच्या व बालकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांवर अन्न सुरक्षा कायद्यासोबतच थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. मान्य तुकाराम मुंढे यांच्या लोकहितैषी कारवायांचे कौतुक. आरोग्य व्यवस्थेतील गैरप्रकारांना प्रतिबंध लावून सर्वसामान्य रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या व प्रामाणिक कामगिरी करणाऱ्या मान्य तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचे समितीने विशेष अभिनंदन व कौतुक करून गौरव नोंदवला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांनी या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेऊन सर्वसामान्य जनतेचे आरोग्याचे रक्षण करावे आणि दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. उपस्थिती. हे निवेदन देतेवेळी आरोग्य समिती अध्यक्षा शाहीन शेख यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रमोद माळी, प्रदीप पाटील, रमजान खलिफा, नजीर हेरवाडे, संदीप पवार, इलियास शेख, रफिक पटेल आणि अनुज प्रामुख्याने उपस्थित होते. अन्न औषध प्रशासन विभागाचे सन्माननीय वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांनी व्यापक जनहिताचा विचार करून आणि आपली जबाबदारी आणि कर्तव्याची कठोर अंमलबजावणी करून संविधानिक अधिकाराची जाणीव सर्वसामान्य जनतेला करून दिलेली आहे आणि शासन निर्णयाची पहिल्यांदा कठोर अंमलबजावणी करणारे सन्माननीय मुंढे साहेबांचा अभिनंदनाचा ठराव आज या ठिकाणी करण्यात आला. तसेच ज्या खाजगी रुग्णालय असतील, धर्मादाय रुग्णालय असतील व सरकारी रुग्णालयाच्या परिसरामध्ये असणारे जे मेडिकल आहेत, औषध विक्रेते आहेत, त्यांनी आमच्याच हॉस्पिटलच्या मेडिकलमधून तुम्ही औषध विकत घ्यावी अशी सक्ती करता येत नाही असा शासन निर्णय असतानासुद्धा सांगली जिल्ह्यामधले बरेच हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सक्ती केली जाते आणि रुग्णांच्या नातेवाईकांना इमोशनल ब्लॅकमेल करून सांगितलं जातं, तुम्ही हॉस्पिटलच्या परिसरातील मेडिकलमधून जर घेतला नाही तर पेशंटला काय झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे भावनेचा धंदा करून सर्वसामान्य रुग्णांच्या